नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा या ठिकाणी प्रश्न आहे गटात न बसणारी संख्या सांगा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेत विचारले जातात. चौथी सातवी असेल किंवा पाचवी आठवी असेल, यामध्ये हे प्रश्न हमखास असतात. आता अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस मुलं काय करतात की ह्या संख्यांचा संबंध काढायचा बघतात. मग जास्त करून ते काय करतात बघा, जास्त करून मुलं काय करतात, ह्या अंकाची बेरीज करायला जातात. काय करतात, या अंकाची बेरीज करायला जातात आणि मग बेरीज बघतात. इथे 10 आहे, इथे 8 आहे, इथे 8 आहे आणि इथे 5 आहे. मग इथे 5 ही विषम संख्या आहे म्हणून काय करते, ह्याचं उत्तर लिहितात. तर एवढं सोपं नाही बाळांनो. आपल्याला काय करायचं या ठिकाणी ते लक्षात घ्या. तिघांचा गट. आता तिघांचा गट बनवताना तो गट हा एका विशिष्ट प्रकारामध्ये आला पाहिजे. मग तो विशिष्ट प्रकार काय असतो? मूळ संख्या असेल, दुसरी वर्ग असेल, तिसरं म्हणजे घन संख्या असेल, चौथं म्हणजे त्रिकोणी संख्या असेल, त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या किंवा त्याला आपण पाढे पण म्हणतो, बरोबर, पाढे असेल, विभाज्यतेच्या कसोट्या असेल, मग अंकाची बेरीज असेल, मग अंकावरच्या सगळ्या क्रिया, अंकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असेल, त्यानंतर अंकाची आदलाबदल असेल, अंकाच्या पहिल्या दोन संख्या, पुढच्या दोन संख्या, कडेच्या दोघांची बेरीज, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर काढावं लागतं. मुलं पण काय करतात, एवढं करत नाही. ते काय करतात, आम्हाला कमी कष्टामध्ये उत्तर आलं पाहिजे, कमी प्रयत्नामध्ये आलं पाहिजे, कमी रिव्हिजन मध्ये आलं पाहिजे आणि त्यांचं सातत्य पण त्याच्यामध्ये राहत नाही. मग अशा वेळेस ती मुलं असं काहीतरी बेरीज करतात आणि उत्तर काढायचं बघतात. आता या ठिकाणी बघा, सरळ आपल्याला संख्या दिसत आहेत. सगळ्या संख्या आहे बघा सम आहेत. कशा आहेत? इथे सम आहे, इथे सम आहे, इथे विषम आहे, इथे सम आहे, बरोबर. आता हा प्रश्न सोडवताना मुलं सरळ काय करतात, 35 उत्तर काढतात. काय उत्तर काढतात? 35 उत्तर काढतात. पण एक लक्षात घ्या, ज्यावेळेस समविषमचा हा क्रायटेरिया धरला जातो बघा, समविषमचा क्रायटेरिया ज्यावेळेस धरला जातो त्याच्या अगोदर ह्या गोष्टी तपासणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस समविषमचा क्रायटेरिया धरला जातो त्याच्या अगोदर ह्या गोष्टी खूप कटाक्षतेने पाहाव्या लागतात. समविषम मध्ये ही संख्या आली म्हणून हे उत्तर आलं असं नाही. आलं लक्षात? आता आपलं उत्तर कोणतं येतं ते बघूया आपण. बघा, पहिला आहे मूळ, वर्ग, घन, त्रिकोणी, पाढे. ह्या तिघांचा काय असतो, एक गट असतो. ह्या तिघांचा एक गट असतो आणि एक संख्या आपोआप वेगळी पडते. चला आता बघूया. इथे बघा मूळ संख्या नाहीतच, बरोबर. वर्ग संख्याकडे बघा. आता मुलं काय करतात, बऱ्याच जणाला 1चा वर्ग, 2चा वर्ग, 5चा, 4चा वर्ग सगळे पाठ असतात, पण वर्ग संख्या किंवा चौरस संख्या माहित नसतात त्यांना. चौरस संख्या पाठ हव्यात. कशा? चौरस संख्याच पाठ हव्यात डायरेक्ट, किंवा वर्ग संख्या डायरेक्ट माहिती हव्यात. उलट्या पद्धतीनं पण आल्या पाहिजे. जसं 81 लगेच लक्षात आलं पाहिजे की 9चा वर्ग 81 आहे, बरोबर. म्हणजे 81 दिसल्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग इथे बघा 50 ही संख्या आहे, म्हणजे याच्याजवळ 49 ही संख्या वर्ग संख्या आहे. म्हणजे परीक्षेत आता डायरेक्ट वर्ग न विचारता त्याच्या आजूबाजूच्या संख्या, +1 किंवा -1, +2, -2 या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. इथे बघा 81 आहे, इथे बघा 36 आहे आणि इथे बघा 25 आहे. जर ह्या चार संख्येकडे जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथे काय केलंय बघा, 49 + 1 केलंय, 81 + 1 केलंय, 36 -1 केलंय आणि 25 + 1 केलंय. काय बघा, 36 मधून -1 35, म्हणजे इथं वजा केलाय सगळीकडे, +1 केलाय, तर आपलं उत्तर 3 नंबरचं येणार. पण लक्षात घ्या की समविषम हा क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतरच पहा, डायरेक्ट समविषमवर उत्तर काढू नका. ओके, थँक्यू.